जेल का नाम सुनते ही सजा और बंदिशें याद आती है, लेकिन भंडारा जिला कारागृह में कैदियों को सजा के साथ साथ स्वावलंबन की सीख भी दी जा रही है। कारागृह के बाहर कैदियों द्वारा उगाई गई सब्जियों की बिक्री ने सभी का ध्यान खींचा है। भंडारा जिला कारागृह में कैदियों को खाली बैठाने के बजाय खेती का प्रशिक्षण दिया जा रहा है। जेल परिसर में उगाई गई ताजी सब्जियां सीधे कारागृह के बाहर बिक्री के लिए रखी गई है। इस पहल को नागरिकों का अच्छा प्रतिसाद मिला। उद्देश्य यही है कि सजा पूरी होने के बाद कैदी सम्मानजनक जीवन जी सके और रोजगार से जुड़ सके। इस काम के बदले कैदियों को मेहनताना भी दिया जाता है, जिससे आत्मनिर्भरता बढ़े। वरिष्ठ तुरुंग अधिकारी भंडारा जिल्हा कारागृह। तर आपल्याकडे रोडावर आता भाजीपाला विक्री सुरू आहे कैद्यांच्या माध्यमातून. काय नेमकं उपक्रम आहे? हा उपक्रम सध्या बंद्यांचं जे आता बंदी आलेले आहेत त्यांच्याकडूनच आम्ही शेतीमध्ये उत्पादन घेऊन राहिलेलो आहे आणि तो बगर सल्फेटचा असून सेंद्रिय याच्यामध्ये उत्पन्न तयार करून त्यांनी बंद्यांनाच खाऊ घातला जातो की ज्याच्यापासून त्यांचं आरोग्य व्यवस्थित राहावं आणि वाचलेला जो माल आहे त्या मालाची क्वालिटी किती चांगली आहे हे पब्लिकना दाखवण्यासाठी सुद्धा आम्ही पब्लिकना आता विक्री करीत आहे। या माध्यमातून काय संदेश देण्यात येत आहे कैद्यांच्या माध्यमातून? बंदी कारागृहात आल्यानंतर थोडा मानसिक रुग्ण असतो, त्याच्यानंतर त्याला आम्ही सांत्वन करून त्याला त्या काय याच्यामध्ये कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये कुठल्या तरी शेतीच्या याच्यामध्ये ओघामध्ये आणून त्याला त्याच्या जेलमधून सुटून गेल्यानंतर त्याच्याकडे जर शेती असेल तर बाहेर कसं उत्पन्न काढायचं, कुठल्या याला काय औषधी द्यायची, कुठलं खत द्यायचं, तर या पद्धतीचं प्रशिक्षण देऊन बाबा कारागृहातून तो जाऊन बाहेर आपल्या स्वतःच्या शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न काढावं हा आमचा या जेलमध्ये सुधारणा पुनर्वसन या तत्वाच्या आधारावर आम्ही बंद्यांना प्रशिक्षण देत आहे।